हॅलो फ्रेंड्स, वेलकम अगेन. आपण लास्ट लेक्चरमध्ये एक ॲक्टिव्हिटी आपण तुम्हाला सॉल्व करायला दिली होती. सो ती ॲक्टिव्हिटी आपण डिस्कस करणार आहोत. सो लुक ॲट दिस फिगर इन ट्रायंगल ए बी सी. तुम्हाला काही क्वेश्चन दिले आहेत. काय क्वेश्चन आहे बघा, राईट द फॉलोइंग वेक्टर्स इन टर्म्स ऑफ पी बार, क्यू बार अँड आर बार. पी बार, क्यू बार, आर बारमध्ये तुम्हाला ते आन्सर द्यायचं आहे. सो बघा, फर्स्ट क्वेश्चन काय इथं, ए बी बार. सो ए बी बार म्हणजे बघा, ए पासून बीकडे डायरेक्टेड सरळ सरळ तुम्हाला दिसते इथे ए पासून बी डायरेक्शन दिलं पी बार. सो ए बी बार इज इक्वल टू पी बार. देन व्हॉट इज सेकंड क्वेश्चन, बी ए बार. बघा काय याच्यामध्ये डायरेक्ट तर बघितलं आपण डायग्राममध्ये, तर तुम्हाला बी ए बार काय दिलं आहे, अपोजिट दिलं आहे. ए बी बारच्या अपोजिट आहे इथं या डायरेक्शनला बी टू ए. मग काय नाही सांगायचं, निगेटिव्ह ऑफ पी बार येणार आहे, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट कोणता आहे, बी सी बार. बी पासून सीकडं डायरेक्शन सेम दाखवले आहेत, तिकडे क्यू बार आहे, क्यू बार येणार आहे. देन सी बी बार. सी बी बार बघा, सी पासून बीकडे जर आपण अपोजिट डायरेक्शनला बघितलं, अपोजिट डायरेक्शनला, तर आपलं काय येणार आहे, निगेटिव्ह ऑफ क्यू बार. ठीक आहे. त्यानंतर सी ए बार. तर आता सी पासून एकडे जर बघितला डाऊनवर्ड डायरेक्शनला, तर काय सांगा बरं, तर तो येणार आहे कॅपिटल आर बार येणार, सॉरी स्मॉल आर बार. त्यानंतर ए सी बार काय येणार आहे, अपोजिट टू दॅट ए सी बार. ए सी बार काय येणार आहे, ए सी बार येणार आहे तो तुम्हाला निगेटिव्ह ऑफ आर बार. ठीक आहे. हा ए सी बार निगेटिव्ह ऑफ आर बार दिला. लक्षात आहे सगळ्यांच्या, बघा व्यवस्थित. ठीक आहे. दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी. सो नेक्स्ट पॉईंट आपण या टॉपिकमध्ये बघणार आहे, तो म्हणजे अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स म्हणजे काय, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने होतं, that we want to see over here. So first point is the scalar multiplication of the vector. वेक्टरला एखाद्या स्केलरनं मल्टिप्लाय केलं, स्केलर नंबरनं, तर काय होऊ शकतं. तो सो दिस इज द ए बार, दिस इज द ए बार and this is the k a bar. This is also k a bar, but here k is greater than 0, here k is less than 0. काय होतं बघा, if a bar is any vector and k be the scalar, then इथं दिले बघा, k bar is called scalar multiple of a bar. k bar आपण काय म्हणणार आहे, scalar multiple of a bar. Then its magnitude is given by magnitude of k bar is equal to magnitude of k into magnitude of a bar, that is k. पण कसं असतं बघा, ॲक्च्युली if बघा इथं, if k is greater than 0, k जर greater than 0 असेल, then a bar and k bar are in the same direction. बघा, हा a bar आणि k bar सेम डायरेक्शनमध्ये आहे. जर k हा ग्रेटर दॅन 0 असेल तर म्हणजे सेम डायरेक्शनला तो एक्सटेंड होणार आहे. अँड इफ k इज लेस दॅन 0, म्हणजे k हा निगेटिव्ह असेल, म्हणजे निगेटिव्ह म्हणजे डायरेक्शन अपोजिट वेक्टरमध्ये. सो ए बार के बार आर इन द अपोजिट डायरेक्शन. ए बार या डायरेक्शनला असेल तर के बार त्याच्या अपोजिट डायरेक्शनला. सो दिस कॉल्ड ॲज अ स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर ए बार. सिम्पल टर्म आहे. त्यानंतर पुढं बघा, नेक्स्ट वेक्टर काय आहे बघा इथं. नेक्स्ट एक नोट आपल्याला बघायचे आहे, इम्पॉर्टंट नोट्स. मग काय सांगितलं आहे, इफ के इज 0 हा स्केलर आहे, आणि इफ इट इज मल्टिप्लाइड बाय वेक्टर ए बारने त्याला मल्टिप्लाय केलं, तर तुम्हाला काय मिळणार, 0 वेक्टर मिळणार आहे. तर 0 स्केलर मिळणार आहे, 0 वेक्टर मिळणार, हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉईंट काय बघा, इफ ए बार अँड के बार आर कोलिनियर वेक्टर्स. हे महत्त्वाचं आहे. जसं आपण मागं बघितलं, कोलिनियर वेक्टर कशाला म्हणायचं बघा, इथं ए बार जर तुम्ही बघितला आणि के बार बघितला किंवा या डायरेक्शनला बघा, पॅरल आहेत ना एकमेकाला. जर वेक्टर पॅरल असतील तर त्याला आपण काय म्हणू, कोलिनियर वेक्टर्स ऑर पॅरल वेक्टर्स. त्यामुळे ए बार के बार हे बोथ आर ऑलवेज पॅरल वेक्टर्स, ऑर इट इज कॉल्ड ॲज कोलिनियर वेक्टर्स. ही पण महत्त्वाची नोट आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, two non-zero vectors a bar and b bar are collinear or parallel if and only if
जर ए बार आणि बी बार दिले असतील, ओनली इफ ए बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ बी बार, म्हणजेच ए बार इज इक्वल टू एम इंटू बी बार. इथं दाखवलेलं आपल्याला ए बार इज इक्वल टू एम इंटू बी बार, वेअर एम इज नॉट इक्वल टू 0. पण एम हा 0 नको, ठीक आहे. नाही तर तो 0 वेक्टर होणार. म्हणून काय व्हायला पाहिजे, म्हणजे एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरला कोलिन कधी असणार, जर ते एकमेकांचे काय असतील स्केलर मल्टिपल असतील तर. ए बार इज इक्वल टू एम इंटू बी बार. एम हा स्केलर आहे, तुम्ही दुसरा कुठलाही स्केलर घेऊ शकता, टी घेऊ शकता. ए बार इज इक्वल टी बी बार सेम, ठीक आहे. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट कोणता आहे बघा, युनिट वेक्टर. युनिट वेक्टर इथून आपल्याला एक कन्सेप्ट मिळते बघा. कसं असतं बघा, जर एखादा वेक्टर आपण घेतला, इफ ए बार इज अ वेक्टर अँड ए कॅप इज अ युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ ए बार. ए बारच्या डायरेक्शनमधला ए कॅप हा काय असेल, युनिट वेक्टर असेल. देन त्या वेक्टर ए बारला जर ए कॅपनं जर आपण काय केलं, त्या वेक्टरच्या युनिट वेक्टरला जर आपण मॅग्निट्यूडनं मल्टिप्लाय केलं, जर युनिट वेक्टरला मॅग्निट्यूडनं मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला तो वेक्टर मिळतो. म्हणजे इथं स्केलर मल्टिप्लिकेशनचा आपण यूज केला. स्केलर नंबर ए बार आहे, त्याला वेक्टर कोणता, ए कॅप. जर युनिट वेक्टर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला तो वेक्टर मिळून जाईल, ठीक आहे. सो बघा, किंवा एक महत्त्वाचा इथं तुम्हाला फॉर्मॅट मिळतो, युनिट वेक्टर इथं ए कॅप, युनिट वेक्टर इज इक्वल टू वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. युनिट वेक्टर इज इक्वल टू वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड. यू इज इक्वल टू व्ही अपॉन एम. युनिट वेक्टर इज इक्वल टू वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. असा एक फॉर्म्युला तुम्हाला बघायला सो दिस इज द पॅरालोग्राम लॉ ऑफ वेक्टर्स. इथं दाखवलं, तुम्ही बघू शकता, ठीक आहे. देन नेक्स्ट, सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स. सबट्रॅक्शन कशी करायची, ही डायग्राम महत्त्वाची आहे. सो बघा, सबट्रॅक्शन म्हणजे काय, एक प्रकारची ॲडिशन आहे. म्हणजे दाखवले, वी कॅन राईट ए बार मायनस बी बार इज इक्वल टू ए बार प्लस निगेटिव्ह ऑफ बी बार. म्हणजे बी बार या वेक्टरचा निगेटिव्ह वेक्टर घेतला की तुम्हाला काय मिळणार आहे, ए बार मायनस बी बार. इथं या डायग्राममध्ये बघा, समजा इथे काय दिलं, बी सी बार इज इक्वल टू बी बार दिला आणि बी डी बार इज इक्वल टू मायनस बी बार. हे डायग्राम बघा पहिल्यांदा. हे बघा, इथं हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे. ए टू बी दिला आहे ए बार, ए टू डी आपला हा काढायचा आहे. ए टू बी दिला ए बार, बी टू सी दिला आहे बी बार. या दोघांचा रिझल्ट वेक्टर येणार आहे ए सी बार, दॅट इज ए बार प्लस बी बार, ठीक आहे. पण आपल्याला ए बार मायनस बी बार म्हणजेच काय असतं, ए बार प्लस निगेटिव्ह बी बार. इथं ए बार तुमच्यासमोर आहे, हा ए बार आहे. मग निगेटिव्ह बी बार कसं मिळणार आहे, हा ए बारच्या डायरेक्शन बी बारच्या डायरेक्शनमधला आहे बी बार, तर ह्याच्या अपोजिटमध्ये येणार निगेटिव्ह बी बार. सेम मॅग्निट्यूड, फक्त डायरेक्शन काय करायची, रिव्हर्स करायची. मी तुम्ही खाली वाढवला, हा एक्सटेंड केला, मग हा जॉईन केला, म्हणजे हा एपासून बीकडे गेला, हा बीपासून डीकडे गेला. तर ट्रायंगलला अप्लाय करा, तर काय नाही सांगा बरं, ए डी. ए हा इनिशियल पॉईंट आहे ए बीचा आणि बी डीचा टर्मिनल पॉईंट डी. म्हणजेच एकाचा इनिशियल पॉईंट दुसऱ्या टर्मिनल पॉईंट जॉईन केला, इनिशियल पॉईंटपासून टर्मिनल पॉईंटकडे डायरेक्शन दिली, तुम्हाला काय मिळतं, त्याचा रिझल्टंट वेक्टर. म्हणजेच काय मिळालं तुम्हाला, हा जो मिळाला इथला, तो काय मिळाला, ए बार मायनस बी बार. इथं आहे बाय ट्रायंगल आपण हे प्रूव्ह केले. ए डी बार इज इक्वल टू ए बी बार प्लस बी डी बार, दॅट इज ए बी बार मायनस हा बी सी बार, दॅट इज ए बार मायनस बी बार. ठीक आहे. काही नोट्स आपण इथं बघा, नोट बघा महत्त्वाचं काय, ॲडिंग वेक्टर टू इट्स अपोजिट वेक्टर. एखाद्या वेक्टरमध्ये त्याचा निगेटिव्ह वेक्टर आपण ॲड केला, त्या डायग्राममध्ये दिसते बघा तुम्हाला, पी क्यू बार आणि क्यू पी बार या डायरेक्शन तुम्हाला दोन दिलेत. पी टू क्यू पी क्यू बार, क्यू टू पी क्यू पी बार आहे, हा पी क्यू बार. दोघांचं काय आहे, सेम आहे, मॅग्निट्यूड सेम आहे, फक्त डायरेक्शन डिफरंट आहे. दोघांना ॲडिशन केलं, तुम्हाला पी पासून क्यू कडे गेला,
क्यूपासून परत पीकडे आला म्हणजे काय झालं पी पी बार. पी पी बार म्हणजेच काय 0 बार. इथं दिले हे आपण प्रूव्ह केलं बाय युझिंग ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. पी क्यू बार प्लस क्यू पी बार दॅट इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ क्यू पी बार प्लस क्यू पी बार म्हणजे काय झालं 0 बार. ओके ठीक आहे. देन नेक्स्ट वन इज द पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. जर एका तुम्हाला पॉलिगॉन दिला तर तो कसा ॲडिशन करायचा बघा. दिलं आहे आपण इथं पी क्यू बारला काय म्हणलं आहे बघा ए बार, क्यू आर बारला आपण बी बार म्हणलं डायग्राममध्ये दिले आपण. आर एस बारला आपण काय म्हणलं इथं सी बार, एस टी बारला डी बार दिला आहे. तर हा पी टी बार जो आहे तो कसा निघतोय बघा. दॅट इज कसं करतो बघा. हा पी क्यू बार आहे आणि हा क्यू आर बार आहे. आपल्याला काय करायचं आहे ॲक्च्युली, आपल्याला काय करायचं आहे पी क्यू बार प्लस क्यू आर बार प्लस आर एस बार प्लस एस टी बार या सगळ्यांचे आपल्याला ॲडिशन करायचे. म्हणजे हा इथं आहे पी क्यू बार, क्यू आर बार, आर एस बार, एस टी बार या सगळ्यांचे ॲडिशन करून तुम्हाला काय मिळतं बघायचं. ठीक आहे. बघा इथं हा पी क्यू बार म्हणजे ए बार, क्यू आर बार म्हणजे बी बार. ए बार प्लस बी बार बाय जो ट्रायंगलला हा ए बार प्लस बी बार मिळाला. ठीक आहे. हा ट्रायंगल कंप्लीट झाला. समजा आता ए बार प्लस बी बार आहे या डायरेक्शनला आहे इथून इकडे आणि इथून पुढच्या डायरेक्शनला कोण आहे इथं आहे तो सी बार. म्हणजेच ए बार प्लस बी बार प्लस सी बार जर केला परत ट्रायंगलला अप्लाय केला ए बार प्लस बी बार प्लस सी बार आला. ठीक आहे. ट्रायंगलला व्यवस्थित समजावून घ्या, लक्षात घ्यावा. ट्रायंगलचा रिझल्ट काय करायचं, पहिला जो वेक्टर आहे त्याचा इनिशियल पॉईंट आणि दुसरा जो वेक्टर आहे त्याचा टर्मिनल पॉईंट यांना जोडून मिळणारा वेक्टर. ठीक आहे. तो झाला ए बार प्लस बी बार प्लस सी बार. हा ए बार प्लस बी बार प्लस सी बार म्हणजे पी एस बार प्लस एस टी बार ह्या दोघांचं ॲडिशन केला तर परत ट्रायंगलला अप्लाय केलं की तुम्हाला हे मिळणार आहे दॅट इज इक्वल टू पी टी बार. ठीक आहे. दॅट इज पी टी बार म्हणजे काय ए बी बार प्लस ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार. तेच आपण इथं प्रूव्ह केले बघा, हे बघू शकता तुम्ही. ठीक आहे. ओके. देन पुढचे काही महत्त्वाचे रूल्स आहेत यामध्ये आपण वन बाय वन बघणार आहे, नोट्समध्ये आहेत. पहिला बघा ए बार प्लस बी बार इज इक्वल टू बी बार प्लस ए बार. दिस इज द कॉम्युटेटिव्ह लॉ. ठीक आहे. त्यानंतर पुढचा काय आहे फोर्थ वन ए बार प्लस बी बार प्लस सी बार केला किंवा ए बार प्लस बी बार प्लस सी बार म्हणजे ते दोघांना आपण काय केलं ब्रॅकेटमध्ये घेतलं तरी तुमचं काय येणार आहे असोसिएटिव्ह लॉ यूज करायचा. ते आपण तुम्हाला काय मिळणार त्याचं सेमच मिळणार आहे ते. ए बार प्लस 0 बार अगेन ए बार दॅट इज 0 बार इज द ॲडिटिव्ह आयडेंटिटी आहे त्याची. त्यानंतर ए बार प्लस निगेटिव्ह ए बार 0 बार येणार आहे. देअरफॉर मायनस ए बार इज ॲडिटिव्ह इनवर्स, त्याचा तो ॲडिटिव्ह इनवर्स होणार आहे. ठीक आहे. देन ए बार अँड बी बार पुढचं काय सांगितलं इफ ए बार अँड बी बार आर वेक्टर्स. इफ ए बार बी बार आर वेक्टर्स अँड एम अँड एन आर द टू स्केलर्स देन देर आर सम लॉज. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ तयार होतो बघा इथं बघा एम प्लस एन ब्रॅकेट कंप्लीट ए बार इक्वल टू एम ए बार प्लस एन ए बार. म्हणजे आपल्या अल्जेब्रासारखं अप्लाय केलं इथं. खाली पण तसं आहे एम इंटू ब्रॅकेट ए बार प्लस बी बार इक्वल टू एम ए बार प्लस एम बी बार. अगेन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, तोच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण अप्लाय केला आहे. इथं सुद्धा सेम दिला आहे एम इंटू एन ए बार इक्वल टू एम एन इंटू ए बार इक्वल टू एन इंटू एम ए बार. हे ब्रॅकेटमधल्याला आपण कसंही ऑर्डर चेंज केलं तरी पण ते सेमच येणार आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज अ ट्रायंगल प्रॉपर्टी. दॅट इज ट्रायंगल प्रॉपर्टी काय म्हणतो याला आपण बघा मॉडलिस ऑफ ए बार प्लस बी बार. समजा हा ए बार आणि बी बारची ॲडिशन करून जो तुम्हाला मिळणारा जे लेंथ असेल किंवा एखादं मॅग्निट्यूड असेल ते ए बार बी बारच्या दोघांच्या सेपरेट ॲडिशनपेक्षा काय असणार आहे लहान असणार. म्हणजे आपण जर ट्रायंगल घेतला ट्रायंगल लॉ का म्हणलेला बघा. समजा हा ए बार असेल आणि हा समजा बी बार असेल तर हा ए बार प्लस बी बार जो आहे ठीक आहे तर काय असायला पाहिजे बघा ह्या दोघांची ॲडिशन केली तर ट्रायंगल काय सांगितलं जी थर्ड साईड असते ती थर्ड साईड काय असते ह्या दोघांच्या ॲडिशनपेक्षा ऑलवेज काय असायला पाहिजे कमी असायला पाहिजे. हा ट्रायंगलला तुम्ही 9th किंवा 10th कुठं स्टडी केला असेल बघा. ट्रायंगलच्या थर्ड साईड किंवा एनी साईड ऑफ ट्रायंगल इज इट्स लेंथ इज लेस दॅन द ॲडिशन ऑफ द अदर टू लेस दॅन ऑर इक्वल. इथं ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्ही बघा. देन नेक्स्ट एनी टू वेक्टर्स ए बार अँड बी बार डिटरमाइन अ प्लेन. टू वेक्टर्स ए बार बी बार डिटरमाइन ए प्लेन. जर एखादा प्लेनमध्ये असतील ए बार बी बार समजा आता मी इथंच काढलं इथे काढलं इथे बी बार काढला ए बार बी बार देन ए बार प्लस बी बार ह्या दोघांची ॲडिशन बघा मला जर करायचं असेल तर ह्याच प्लेनमध्ये मला काढायला पाहिजे. इथंच कुठेतरी येईल इथंच कुठेतरी येईल. ठीक आहे. त्यांचा सबट्रॅक्शन होतो मला त्याच प्लेनमध्ये मिळणार आहे.
दे लाई इन द सेम प्लेन. ठीक आहे, हे काही महत्त्वाचे रिमार्क्स आहेत. सो डिपेंडिंग ऑन दिस आपल्याला एक ॲक्टिव्हिटी तर बघायची आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला काय करायची आहे, नेक्स्ट व्हिडिओ किंवा नेक्स्ट लेक्चरसाठी तुम्हाला सॉल्व करायची आहे, जेणेकरून तुम्हाला ती इम्पॉर्टंट आहे. ही ॲक्टिव्हिटी, ही जी एक्झाम्पल दिले ते तुम्ही सॉल्व करा 1 बाय 1. त्याचा आपण उद्या काय असेल ते ॲन्सर्स बघूया. उद्या आपण तो डिस्कस करूया. ठीक आहे. ओके, थँक्यू फ्रेंड्स.